पद्धतीनं आपले बुद्धिस्ट समन्वयक आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर, भंतेजी धम्मसार सर, आदरणीय उषाताई पठारे, आदरणीय आनंद घोडके आणि सर्व उपासक उपासिका, आपलं आजचं सत्र सुरू होत आहे. तरी मी आजच्या धम्मसार भंतेजी आलेत का सर? हॅलो. नाही नाही आले. बरं, मग दयानंद घोडके सरांना सांगतो. हा, बोला बोला. तर ते आदरणीय ते सांगतील दयानंद त्यांना घोडके सरांना करायचं. मी नम्र विनंती करतो की त्यांनी त्रिशरण पंचशील घेण्यात यावं. सर्वांनी आपले दोन्ही हात आपल्या हृदयाशी जोडायचे. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं दिसायला पाहिजे. शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि. आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. सुरामेरयमज्जपमादखान वेरमणि सिक्खापदं समाधियामि. साधु साधु साधु. धन्यवाद आदरणीय दयानंद घोडके सर. आपण सुमधुर आवाजामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं त्रिशरण पंचशील आम्हाला दिलेला आहे. यानंतर मी आदरणीय डॉक्टर R.D. बडगे सरांना नम्र विनंती करतो की त्यांनी आम्हाला अस्थिरोपण विधी याबाबत संबोधन करावं. आदरणीय डॉक्टर R.D. बडगे सर. लावू आता तुला काय म्हणते असते, काय म्हटलं ते आता काय बोलतो माणूस. हे दुसरं लाव, दुसरं होतं लावलं. हॅलो, आदरणीय डॉक्टर R.D. बडगे सर. हा, आवाज येतोय का सर? हॅलो. हा, या लागला. हा हा हा, येतोय सर, आवाज येतो.
सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देसना सुखा संघस्स सामग्री समगानं तपो सुखो. या बुद्धोग्गो धम्म पदाचा अर्थ आहे सुखद आहे बुद्धाचा जन्म, सुखकर आहे सदधम्माचे श्रवण करणे, सुखद आहे संघाची म्हणजे समाजाची धम्माचरण करणाऱ्यांची एकता, सुखद आहे सगळ्यांनी एकत्र येऊन केलेले कार्य. द बुद्धा अँड हिज धम्मा या परमपूज्य आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या दी बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या पहिल्याच पृष्ठावरती समर्पण रूपामध्ये ही गाथा आधुनिक बुद्ध बाबासाहेबांनी दिलेली आहे. या गाथेला आपण समोर ठेवून आचरण करणे, धम्म मार्गावर चालणे महत्वाचे आहे, म्हणून मी ही गाथा आपणासमोर ठेवलेली आहे. समस्त मानव प्राणी व निसर्गाच्या कल्याणासाठी ज्यांनी दुःख मुक्तीचा आदर्श मार्ग सांगितला ते आपल्या सर्वांचे मार्गदाते तथागत भगवान बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मातृसंस्थांचे संस्थापक, 1956 नंतरच्या धर्मांतरित बौद्धांचे धम्मगुरू, आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस, विचारास व कार्यास प्रथम मी त्रिवार अभिवादन करतो. बुद्धिस्ट सेमिनरी, बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटर, आधुनिक बुद्ध बाबासाहेब आंबेडकर संकल्पित धम्म प्रचार यंत्रणा निर्मिती, ऑनलाईन प्रेरणा सत्र 25 आठवडा 23वा या ऑनलाईन सत्राला उपस्थित असलेले सन्माननीय मान्यवर, विशेष करून द बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक, महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत आणि ज्यांना आम्ही मिशनरी धम्मप्रचारक म्हणून संबोधतो असे आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर, या ऑनलाईन प्रेरणा सत्राचं सूत्र जे अतिशय उत्तमरित्या गुंफत आहेत असे सन्माननीय अंकुजी चव्हाण साहेब, आणि ज्यांनी अतिशय सुमधुर आवाजामध्ये त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथा घेऊन धम्ममय वातावरण निर्माण केले असे आयुष्यमान दयानंदजी घोडके साहेब, या ऑनलाईन प्रेरणा सत्रासाठी आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित असणारे उषाताई पठारे, कौशाबाई जाधव, रोहनजी, साधनाताई गांगुर्डे, आपणा सर्वांना माझा सविनय जय भीम नमो बुद्धाय. आपण या प्रेरणा सत्रामध्ये जो विषय घेणार आहोत तो विषय आहे म्हणजे अस्थिरोपण. पहिल्यांदाच आपण हा विषय कदाचित ऐकला असेल किंवा ज्यांना माहिती असेल, तर या अनुषंगाने मी आपणासमोर काही मुद्दे ठेवणार आहे. विशेष करून आपल्या या धम्मसंस्कारामध्ये या संस्काराला खूप महत्वाचे स्थान आहे, म्हणून हा विधी खूप महत्वाचा आहे. विशेष करून माणसाच्या आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक गरजा पूर्ण होणे किंवा माणसाचा विकास होणे आवश्यक आहे, पण त्याचबरोबर माणसाची धर्मभावना ही माणसाची आंतरिक गरज आहे, याकडे लक्ष देणे आपल्याला आवश्यक आहे. माणसाचे शरीर, मन आणि बुद्धी यांचा संपूर्ण विकास झाला तर तो सुखाच्या पायरीवर पाऊल ठेवण्यासाठी सक्षम बनतो. धर्माच्या माध्यमातून हे शक्य होते, धम्मसंस्काराच्या माध्यमातून हे शक्य होते. ही जाणीव तथागत बुद्ध आणि आधुनिक बुद्ध बाबासाहेब या
आदर्शांना होती, तथागत बुद्धांचे धम्मतत्व हे माणसाला दुःखमुक्त करून सुखी करणारे आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. परंतु यासाठी तथागत भगवान बुद्धांचे मूळचे विचार शोधणे, ते जसेच्या तसे जपणे आणि आपल्यापर्यंत आणणे ही आधुनिक बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांची जबाबदारी त्यांनी पूर्णपणे पार पाडली आहे. आता या बौद्ध धर्मामुळे एका चांगल्या तत्वज्ञानापुढे नतमस्तक व्हायची संधी समाजाला मिळालेली आहे. धम्माच्या आश्रयाने राहणेच योग्य असे खुद्द तथागत बुद्धांनी सांगितले होते. बाबासाहेबांनी हा धम्माचा आश्रय आपल्याला दिला आहे. चला, आपल्याला या धम्म मार्गावरून प्रवास करावायचा आहे. म्हणजेच काय करावायचं आहे? बौद्ध तोच माणूस असतो की जो सतत जागृत असतो. म्हणजे मग धम्माचे पालन करायचे भान सतत राहते. पंचशील, अष्टांगिक मार्ग व 10 पारमिता हे दैनंदिन जीवनात आणले की धम्माचे पालन होते. बाकी काहीच नाही. धम्म म्हणजे सदाचरण, हे विसरायचे नाही. धम्म हा सामाजिक आहे. तेव्हा एकत्रित येऊन सामूहिकपणे, समूहाने आपापल्या काही गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. आपल्या दैनंदिन जीवनात सुखाचे आणि दुःखाचे वेगवेगळे प्रसंग येतात. त्यावेळी आपण ते प्रसंग धम्माच्या माध्यमातून कसे पार पाडायचे याची माहिती आपल्यापर्यंत, आपल्या सर्वांनाच हवीच. तरच आपल्या धम्म प्रवासाची गती व दिशा याला नेमके स्वरूप येईल. धम्मतत्व व सिद्धांत लोकांना समजेल अशा भाषेत संवाद करीत मांडण्याची जबाबदारी धम्मप्रचारक म्हणजेच तुमच्या आमच्यावर आहे. त्याचप्रमाणे धम्म समजून घेण्याचा आणि प्रत्यक्ष अंगीकारण्याचा प्रयत्न सर्व बौद्ध लोकांनी सातत्याने करण्याची जबाबदारी बौद्धांचीच आहे. प्रथम हे लक्षात घेऊया की बौद्ध संस्कार विधी करायच्या तर पूजापाठ व गाथापठण का करायचे? विधीपूर्वक, समारंभपूर्वक एखादी गोष्ट स्वीकारली नाही तर त्या गोष्टीबद्दल किंवा विधीबद्दल निष्ठा, आपलेपणा निर्माण होत नाही. त्या गोष्टींशी आपला डायरेक्ट संबंध नाही अशी भावना कुठेतरी मनाच्या आत वावरत राहते. म्हणूनच अधिकृतपणे धम्मतत्व आपले आहे असे आतून प्रत्येकाला वाटले पाहिजे. मगच त्या धम्मतत्वाप्रती जीवननिष्ठा जोडली जाईल. मग ते धम्मतत्व जगण्याची खरी आणि मुख्य ताकद बनते. पूजापाठात आपण गाथापठण करून विधी पूर्ण करतो, म्हणजे आपण बुद्ध धम्म आणि संघाला जोडून राहतो. ते तत्वज्ञान जीवननिष्ठा बनवत राहतो. यात कसलीही चमत्कारिक अपेक्षा, पारलौकिक गूढता नाही. अगदी मानवी पद्धतीचा
मानसशास्त्रीय सत्यावर उतरणारा कृती कार्यक्रम हा धम्म देतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. बौद्धांचे विधी संस्कार हे सामाजिक असतात. कृती ही तार्किक म्हणजे लॉजिकली असली पाहिजे. काया वाचा मनाने विचारांना व्यक्त करण्याची कृती म्हणजे विधी संस्कार. संस्कार म्हणजे व्यक्तीच्या सवयी, विचार, आचार, वेशभूषा, परिधान करण्याच्या सवयी म्हणजेच संस्कार. साधारणपणे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या 14 संस्कार विधी आहेत. संस्कार विधी घरी किंवा विहारात घेतले जातात हे आपणा सर्वांना माहिती आहेच. या अनुषंगाने आपण संस्कार विधीच्या संदर्भामध्ये विधी करता किंवा बौद्धाचार्याने दिलेल्या वेळेपूर्वी सदरहू ठिकाणी, म्हणजे आज आपण अस्थिरोपण या विधीकडे जात आहोत, तर हजर होऊन त्या ठिकाणची सगळी माहिती जाणून घेतली पाहिजे. आणि संस्कार विधींचा त्या ठिकाणी काय काय तिथे होत आहे याकडे त्याने बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. मागील संस्कार विधीमध्ये बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक आदरणीय तेलतुंबडे सरांनी अंतिम संस्कार विधीच्या संदर्भामध्ये खूप महत्वाची माहिती आपणासमोर ठेवलेली आहे. आणि त्या अनुषंगाने त्या अंत्यविधी झाल्यानंतर आपण ज्या अस्थी आहेत त्या अस्थीच्या संदर्भामध्ये आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. कारण काय, जर आपली संस्कार पद्धती जर आपल्याला माहिती नसेल तर आपण नेमकी इतर धर्माने लादलेली संस्काराची परंपरा जपण्याची दाट शक्यता असते. त्या अनुषंगाने तर पहा, मानवी जीवनाला अंत असतो आणि रक्त मांसाचा जिवंत माणसाला याच जन्मात आणि याच जगतात जगण्या आणि जगविण्याकरता दिलेला विचार इतपर तथागत बुद्ध आणि आधुनिक बुद्ध बाबासाहेबांचा धम्म देतो. ही खुणगाठ मनाशी ठेवून आता पहा, बौद्ध धम्मामध्ये मृत्यूनंतर काहीच नसते. बौद्ध धम्म माणूस व माणसाचे मन केंद्रस्थानी मानते. येथे समता, बुद्धी प्रामाण्यता आहे, अंधश्रद्धा नाही. हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता पहा, जगातल्या अवघा धर्म मृत्यूभोवतीच एकवटलेला आहे. त्यामुळे मृत्यू संदर्भातली जाणीव, त्याबाबतचे विविध संस्कार यातली एक वाक्यता माणसाला एकत्र आणते, एकत्र ठेवते. तथागत बुद्धांच्या कम्म नियमात देव देवी यांचे अस्तित्व नसल्यामुळे दैव या गोष्टी निरर्थक मानल्या गेल्या आहेत. तात्पर्य म्हणजे मृत्यू संदर्भात रूढी परंपरेच्या गोष्टी बौद्ध संस्कार विधीमध्ये येत नाहीत. म्हणजेच तथागत बुद्धांच्या धम्मानुसार व वैज्ञानिक दृष्टिकोनाला लक्षात ठेवून मृतदेहाचा सन्मानपूर्वक आणि आदरपूर्वक हा संस्कार करावायचा असतो. तर या अनुषंगाने आपण जे सरांनी मागच्या मध्ये अंत्यविधी संदर्भात किंवा अंतिम संस्काराच्या संदर्भामध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगाने त्यांनी पतिदानाच्या संदर्भामध्ये देखील माहिती दिलेली आहे. या आजच्या आपल्या याच्यामध्ये आपण जो अस्थिरोपण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जी माहिती जाणून घेणार आहोत, म्हणजे पहा की अंत्यविधीनंतर मृत व्यक्तीच्या अस्थी गोळा करणे आणि त्या अनुषंगाने त्या अस्थी
आपण त्याचं रोपण केलं पाहिजे. कारण अस्थी जर आपण अनेक संस्कार विधीला जात असता, दुसऱ्या दिवशी अस्थी गोळा केल्या जातात आणि त्या कुठल्या तरी नदीमध्ये फेकल्या जातात आणि त्या नदीमध्ये फेकल्यानंतर त्या नदीचं पाणी हे प्रदूषित होतं आणि ते पाणी खाली कुठेतरी म्हणजे नदीच्या प्रवाहाच्या दिशेने खाली कुठेतरी गाव असतं, त्या गावातल्या लोकांनी ते पाणी पितात, मग त्यातून आजार देखील उद्भवतात. आता या अनुषंगाने महत्वाची जी गोष्ट जी आहे, हा संस्कार विधी जो आहे, आपण अस्थि रोपण केलं पाहिजे. या संदर्भामध्ये मी तुम्हाला थोड्याशा काही आपल्या अनुभवात आलेल्या काही गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतो आहे. की व्यक्ती मृत पावल्यानंतर या अस्थि रोपणाच्या अस्थि गोळा ज्या केल्या जातात, त्या ठिकाणी लोक जो मृत व्यक्ती अ, आहे, त्या व्यक्तीने आयुष्यामध्ये एखादी गोष्ट केली असेल, कोणी त्या ठिकाणी त्या व्यक्तीने आयुष्यामध्ये मद्यप्राशन केलं असेल, तर तिथे मद्यप्राशन ठेवतात, म्हणजे दारू ठेवतात. व आजच्या ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीला ज्या ज्या गोष्टी आवडत हॅलो. त्या सगळ्या. हा सर. हॅलो. तर त्या अनुषंगाने त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. परंतु बौद्ध धर्मामध्ये या गोष्टीला महत्वाचं वाव नाहीये. कारण या संदर्भामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे व्यक्तीच्या ज्या अस्थी आहेत त्या अ, विशेष करून त्याचं रोपणच केलं पाहिजे. त्या समुद्र म्हणजे नदीमध्ये फेकता कामा नयेत. किंवा अजून काय, बरेच लोक अस्थी कोणी आळंदीला घेऊन जातं, कोणी कुठे घेऊन जातात, कोणी पैठणला घेऊन जातात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आपल्या समाजामध्ये देखील आपल्याला दिसून येतात. तर या अनुषंगाने या ऑनलाईन प्रेरणा सत्राच्या माध्यमातून आपण तथागत भगवान बुद्ध आणि आधुनिक बुद्ध बाबासाहेबांनी दिलेला जो वैज्ञानिक धर्मदृष्टिकोन आहे, मानवी हिताच्या अनुषंगानेच या सगळ्या संस्काराकडे पाहिलं पाहिजे. केवळ यांनी असं केलेलं आहे म्हणून आपण या गोष्टी करता कामा नयेत. या संदर्भामध्ये विशेष करून बौद्धांनी आपल्या नातेवाईकाचं जेव्हा अंतिम संस्कार झाल्यानंतर अस्थी गोळा करतो, त्या अस्थी आपण नदीमध्ये किंवा कुठेही न टाकता त्या अस्थीचं म्हणजे रोपण केलं पाहिजे. त्या अस्थीची च्या ठिकाणी झाड लावलं पाहिजे, वृक्ष लावलं पाहिजे. कारण त्या निमित्ताने त्या अस्थी व्यवस्थितरित्या त्याचं हे होईल. या संदर्भामध्ये अजून एवढंच मला सांगायचं आहे. अजून काही कोणाचे काही प्रश्न वगैरे असतील तर त्यासाठी मी माझा पुढचा वेळ त्यासाठी राखून ठेवतो आहे. बौद्ध धर्मामध्ये अस्थिरोपण कार्यक्रमाला महत्वाचं स्थान आहे. त्या अनुषंगाने हा विधी आपण समजून घेतला पाहिजे. कोणाला काही प्रश्न असतील किंवा आपल्या याच्यामध्ये संशय निवृत्ती करायची आहे, त्या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर मी शेवटचे 10 मिनिट राहिलेले आहेत, तो वेळ आपल्यासाठी राखून ठेवतो. या ठिकाणी मी थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद आदरणीय R.D. बडगे सर. अतिशय सखोल असं आपण अस्थिरोपण या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सर्वांना मी विनंती करतो की अ, या विषयाच्या अनुषंगाने काही संशय निवृत्ती असेल तर त्यांनी प्रश्न विचारावा. जय भीम. नमो बुद्धाय सर. हॅलो. हा, बोला बोला गोडके. हॅलो. हा, गोडके साहेब बोला, आवाज येतोय. सर, आपण शक्यतो अंत्ययात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अस्थि कलेक्टचा कार्यक्रम असतो, विधी असतो.
अस्थि जमा करणे. त्या दिवशी आपल्याला काही संस्कार करावे लागतात का? विधीमध्ये कुठल्या गाथा घ्याव्या लागतात का? हॅलो. हो हो हो, त्या ठिकाणी जे आहे ना, आपण आपल्या याच्यामध्ये पुण्यानुमोदन हा जो कार्यक्रम जो असतो ना, त्या ठिकाणी ज्या गाथा घेतल्या जातात त्या गाथा देखील या प्रसंगी त्रिशरण पंचशील या गाथा आणि घेणं महत्वाचं पुण्यानुमोदन. आहे. सर, दुसरं असं एक विचारायचं होतं. आता जस्ट तुम्ही सांगितलं की जो व्यक्ती सगळे जे काही शोक करत असेल, तो जसं वागत असेल तसं ठेवले जातं. आमच्याकडे अजूनही तसं इतकी पुढची स्टेप आलेली नाहीये. लोकांचे अजून विचार बदललेले नाहीत. आणि रोपण करायचं म्हटलं की ज्याला स्वतःची जागा नाही त्याला रोपण कुठे करावं हा एक मोठा प्रश्न असतो सर. कारण बऱ्याच ठिकाणी आपण विहाराच्या समोर खूप मोठी जागा असते. माझं एक जस्ट एक झालं होतं की विहाराच्या समोर बाकीच्या लोकांनी मनाई केली की तिथं ते अस्थिरोपण करू नका म्हणून. आपल्याच लोकांनी मनाई केली. हा, बरोबर आहे सर. मीही हा अनुभव घेतलेला आहे. कारण आपल्या मनामध्ये जी अंधश्रद्धा जी बसलेली आहे की त्या अनुषंगाने माझ्या नातेवाईकाचं निधन झालं, त्या मुलाने थोडस त्यांची आस्ती स्वतःच्या घरी घेऊन गेल्या त्यांनी, तर त्याच्या आईने त्या मुलाला घरामध्ये घेतलेलं नाहीये, त्याला ताबडतोब जा आणि या अस्थी नदीमध्ये विसर्जित करून ये. म्हणजे पहा, जो व्यक्ती आयुष्यभर त्यांच्या सोबत राहिलेला आहे आणि त्या व्यक्तीच्या अस्थी मृत्यू पावल्यानंतर त्यांनी घरात फक्त नंतर तो गावी नेऊन त्याचं रोपण करणार होता, पण त्या आस्तीला देखील त्यांनी घरात घेतलेलं नाही. मी प्रत्यक्ष तो अनुभव घेतलेला आहे. कारण या अनुषंगाने बुद्धिस्ट सेमिनारीचा उद्देशच तो आहे की लोकांमध्ये जागृती करणे. एकदा व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये काहीही राहत नाही. म्हणजे एखादा दगड बरोबर. आहे, त्या दगडाच्या स्वरूपामध्ये त्या अस्थी असतात, त्याच्यामध्ये काही कुठलं राहत नाही. परंतु लोकांमध्ये प्रबोधन नसल्यामुळे त्या अस्थीकडे अंधश्रद्धेच्या माध्यमातून, म्हणजे ती श्रद्धा नाही, अंधश्रद्धा आहे, आणि त्याला कर्मकांडाकडे घेऊन जाण्यासाठी म्हणून लोक आजही तशा पद्धतीचं आचरण करतात. म्हणून तर बुद्धिस्ट सेमिनारच्या माध्यमातून आपण लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोन देऊन या धम्मतत्वाकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करत आहोत सर. तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो अगदी रास्त आहे. कारण समाजामध्ये जागृती नसल्यामुळे विहारात जरी अस्थी पुरल्या तरी काही होत नाही ना, झाडाच्या खाली अस्थी टाकून द्यायच्या. परंतु लोक त्यालाही नाही, मान्य बरंच. नाहीयेत. कारण काय, त्यांच्यामध्ये तो प्रबोधन झालेला नाही म्हणून. जवळजवळ बोडके विहाराच्या साहेब. समोर खूप मोठी जागा. बोला ना सर. हॅलो. जय भीम. एक जय भीम. महत्वाचा मुद्दा हे केला. आपल्याकडची जी बुद्ध विहार आहेत ना, आपण काहीतरी समाज मंदिरामध्ये मूर्ती ठेवली की विहार केलं जातं. बौद्ध राष्ट्रात अशी स्थिती नाहीये. बौद्ध विहार म्हणजे एक शैक्षणिक आणि संस्कार केंद्र असतं. त्या ठिकाणी तुमचं सभागृह असतं. तुम्हाला या ज्या बाबी आहेत, म्हणजे आपण सरण स्मशानभूमीत करतो, पण बहुतेक बौद्ध राष्ट्रामध्ये जी विधी करण्यासाठीची पण जागा विहाराच्या शेजारीच असते. तिथंच तुमच्या आस्ती जतन करण्यासाठीची पण व्यवस्था असते. तिथंच तुम्हाला विपश्यना गृह पण असतं, खेळण्याची पण साधनं असतात. हे एक आणि रविवारी सगळाच्या सगळा गाव तिथं बुद्ध विहारात असतो, की जिथं वंदना होते, चॅटिंग होतं, देसना होती, त्यांचे समस्येचं एक वहापोह काढून उपाय केले जातात. आपले विहार मर्यादित आहेत, ते विहारची मर्यादा वाढली पाहिजे. दुसरी गोष्ट बरोबर अशी, सर. आम्ही आम्ही संस्कार करताना काही गोष्टी आवर्जून सांगितल्या पाहिजे. ज्या ठिकाणी शवदाहिनी आहे तिथं काही प्रश्न नाही,
पण शवदाहिनी नाही. त्या ठिकाणी आम्ही एक म्हणजे जी गरजेची गोष्ट आहे की एक काही गोण्या, शक्यतो केलेल्या किंवा पोत भिजून सोबत नेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर पाणीची तिथं व्यवस्था असली तर ठीक आहे, नाही तर बादली ग्लास वगैरे ह्या तिथं घेऊन गेलं पाहिजे. मात्र लोक पंचगव्य नेतात, म्हणजे गोमूत्र, गाईचं शेण, दही, दूध आणि तूप, या 5 गोष्टी काही आपण नेता कामा नये. लोक नैवेद्य नेतात, ते पण नेलं नाही पाहिजे. तर आम्ही फुलं, अगरबत्ती आणि मेणबत्ती नेली पाहिजे. आणि त्या ठिकाणी ते सगळं स्वच्छ करून आम्ही ते एका पोत्यामध्ये भरलं पाहिजे. तिथं त्या जागेवर एक 2-4 फुलं टाकली पाहिजे. आणि तिथं त्रिसरण पंचशील घ्यावं. त्रिसरण पंचशील घेतल्यानंतर ती जी फुलं आणली, ती फुलं त्यांना वाहायची संधी द्यावी. पण ती संधी तिथं जिथं सरण जाळ त्या ठिकाणी फुलं वाहू नयेत. तर ती त्या आमच्या राखीच्या पोत्यामध्ये व्हावीत. आणि नंतर जलदान विधी, पुण्यानुमोदन विधी कधी आहे हे डिक्लेअर करावं. आणि या पोते आता तर काही आमच्याकडे आमचे मित्र आहेत, कॉम्रेड कानिपनाथ तांबे, ते अबौद्ध असूनही त्यांनी आपल्या सगळ्या बागेमध्ये हे अस्थी विसर्जित केल्या, आपल्या फळबागेला लावल्या आणि एका ठिकाणी झाड पण लावलं. तर आणि अस्थी घरात आणू देत नाहीत. हे खर तर भ्रम आम्ही काढून टाकला पाहिजे. खूप कठीण काम आहे. मी याच्याशी फार झुंजतो आहे सध्या. ही प्रचंड अंधश्रद्धा आहे की नाहीये की त्या आस्थीशी आता काही ज्या बाबी आहेत त्या आम्ही केल्या पण पाहिजेत. की रोपाच्या निमित्ताने आम्ही ते केलं पाहिजे. विहारात नाही शक्य झालं तर आमच्या अंगणात पण केलं पाहिजे. ते नाही शक्य झालं तर रस्त्याच्या कडेने झाडं लावून तिथं ते करून त्याला ट्री गार्ड करून त्याला नावं देऊन अशी चांगली प्रथा आम्ही केली पाहिजे. आता आपल्या बुद्ध लेणीमध्ये लोक तिथं अस्थी ठेवून त्याच्यावर बुद्ध मूर्ती ते लावतायत. तर ह्याची एक अनुकूल अशा चांगल्या प्रथा आहेत. तर अस्थी विसर्जनाऐवजी अस्थी रोपण आणि ही विधी कोणत्याही पुस्तकात नाहीये. ते आपल्याला डेव्हलप करायची आहे. तर एवढं सांगतो, थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. हॅलो. हा सर, घ्या सर, शेवटचा 1 मिनिट राहिलाय. हा, तर संचय निवृत्ती संपलेली